कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। ती म्हण नाही का आपल्याकडे, सून करावी गरिबा घरची। नाही, माझ्या रेऊचं तुमच्या यशशी लग्न झालं ना की हवी तेवढी कपाटं द्या, हव्या तेवढ्या खोल्या द्या, सगळं टॉप टिप ठेवेल हो माझी मुलगी। हो का? एक मुलगी फसवून आमच्या घरी पाठवली तरी मन भरलेलं दिसत नाहीये तुमचं। दुसरीलाही पाठवताय? दुर्गा मॅडम, असं नका हो बोलू। मुलं प्रेमात पडली, त्याला आपण तरी काय करणार? मुलं लहान आहेत ना, आपण त्यांना शिकवायचं का फूस लावायची हे आपण ठरवायला नको का? फूस लावायची? दुर्गा मॅडम, मी काही यशला जबरदस्ती ओढून नाही आणलं या रिलेशनशिप मध्ये। त्याची स्वतःची इच्छा होती म्हणून आमचं लग्न ठरतंय। त्याचंही माझ्यावर खरंच मनापासून प्रेम आहे। चाप खोट आहे। मला आधी वाटलं होतं की तू तुझ्या बहिणीपेक्षा थोडी वेगळी असशील, खरी असशील, पण संस्कार दोघींचे सारखेच आहेत ना, लक्षातच आलं नाही माझ्या। आजी, हा ना माझ्यासाठी एकदम एकदम बेस्ट दिवस आहे। कसं सगळं एकदम असं रोमॅन्टिक वाटतं, असं फिल्म्स मध्ये होतं ना तसंच, एकदम असं स्वप्नासारखं। छान आहे हे सगळं, पण वेडाबाई जास्त हुरळून जाऊ नका, आता तयारीला लागा। आणि तुला माहिती आहे ना अभिराम कसा आहे, त्याच्या हाताखाली काम करणं सोपी गोष्ट नाहीये। त्याला कसं सगळं एकदम परफेक्ट लागतं, माहिती आहे ना। मग ती व्यवस्थित तयारी कर, ठीक आहे? आणि तुम्ही बनवणार काय आहात ते तरी सांगा। आजी, ते सिक्रेट आहे, ते नंतरच कळेल। आणि आजी, काही काळजी करू नका, मी सगळी तयारी एकदम परफेक्ट करणार आहे। हो हो, करशील। कर कर कर। ऑल द बेस्ट। थँक्यू। बोलव मला झाल्यावर। खाऊ दे। एक मिनिट हा, मी माझ्या दोन्ही मुलींवर, माझ्या रेऊवर आणि लीलावर चांगलेच संस्कार केलेत। दिसतंय ते मला। तुमची लीला स्वार्थी आहे, धूर्त आहे, पण ही तसलीच आहे, कारण दोघींचंही ट्रेनिंग एकाच जागी झालंय। एक मिनिट, तुम्ही माझ्या आईबाबांविषयी असं नाही बोलू शकत। मग कसं बोलायचं? यशचं मास्टर्स झालंय, गोल्ड मेडलिस्ट आहे तो। तुमच्या मुलीचं काय? शेवटच्या वर्षाला किती मार्क मिळाले? ग्रॅज्युएट तरी झालीये का? झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री।